आणि दुसरी गोष्ट याने शेपूट मारल्यानंतर नपुसक पण तो येतं. बघू शकता मित्रांनो, आपण अशा प्रकारे घोरपड पकडलेली आहे. आपण दुसरी पण पकडलेली आहे घोरपड. लोकांमध्ये गैरसमज आहे की ही विषारी घोरपड शेपूट मारते. आहे का मोठे दे ते डबा टाक. नमस्कार मित्रांनो, बघू शकता आपण आपले मित्र भैया कांबळे यांच्या हौदामध्ये अजून 2 घोरपडी पडलेत मित्रांनो. बघू शकता आणि आपल्याला रुद्रचा कॉल आला होता, तर आपण आलो मित्रांनो रेस्क्यू करायला. तर आपण त्याला पकडूया मित्रांनो. इथं कशा काय घोरपडी आली सारखं? ना ती गेल्या बारीनं पकडलेलं का? ती पिल्लू लहान होतं, आता मोठं पिल्लू आहे. असेल की काय त्याला. बघू शकता मित्रांनो, आपण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. पाणी प्यायला पण आले असेल काय सांगता येत नाही. पण नाही, पाणी प्यायला कॅनल मध्ये पाणी आहे की इकडे. कसं तवा एक पिल्लू पकडून नेलं होतं इथनं. ती पाईप. बघू शकता मित्रांनो, आपण अशा प्रकारे घोरपड पकडलेली आहे. त्याला पाईप मध्ये टाकूया आणि दुसरी एक पकडूया. गिरवड पाईप ती डबा उघड ना, तर ती पाईप नाही उघडायचा. ह्याच्यामुळे सापडली बघी तो पण तिकडे. व्यवस्थित असं पॅक केलेलं आहे. आणि दुसरी काढूया मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाही ती पण त्या टाकू राहतो बसते दोन्ही. चिजर कापड त्याला चिटकून येईल अशी नाही ह्याची. ती अडकावं लागते याच्यामध्ये, येत नाही असं. मित्रांनो, आपण दुसरी पण पकडलेली आहे घोरपड. व्यवस्थित असायला पॅक करूया मित्रांनो आणि पर्यावरणामध्ये लिहून सोडूया मित्रांनो. ह्याला इंग्लिशमध्ये मॉनिटर लिझर्ड असं म्हणतात. आणि ही बिनविषारी असते मित्रांनो. लोकांमध्ये गैरसमज आहे की ही विषारी असते घोरपड, पण शिपूट मारते. परंतु मित्रांनो, ही मोठी अंधश्रद्धा आहे. ही एक निसर्गाचा हिस्सा आहे मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की मित्रांनो, हे वन्यजीव वाचले पाहिजेत. असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. ह्याला आपण डब्यात पॅक करूया आणि जंगलामध्ये नेऊन रिलीज करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. परंतु ही पूर्णपणे बिनविषारी असते. आपण ह्या दावीच्या साह्याने ती घोरपड पकडलेली आहे. अशा पद्धतीने आपण ह्याला पॅक केलं आहे. ह्याला आपण फॉरेस्ट जंगलामध्ये नेऊन सोडूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की मित्रांनो, हे वन्यजीव आहेत हे वाचलेत पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, आपण भैया कांबळे यांच्या घराच्या साईडला एक बांधकाम चालू आहे. तर बघू शकता मित्रांनो, त्या ठिकाणी 2 घोरपडी पकडलेत आपण. आणि मित्रांनो, आपण गेल्या टाइमला एक घोरपडीचं ह्यापेक्षा छोटंसं पिल्लू पकडलं होतं. सेम ह्या टाईपचंच होतं. आता 2 मोठ्या साईजच्या घोरपड्या आहेत मित्रांनो, तर आपण पकडलेले आहेत. तर आपण त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करण्यासाठी आलो मित्रांनो. आणि व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की असे वन्यजीव वाचले पाहिजेत. आपण प्राणीप्रेमी असल्यामुळे यांना वाचवणं आपलं काम आहे.
परंतु असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्या समाजामध्ये गैरसमज आहे की हे विषारी आहेत का, तर मित्रांनो हे विषारी नाहीत. मग आपण सांगितलं, आता पण सांगतो, हे विषारी नाहीत. आणि दुसरी गोष्ट, याने शेपूट मारल्यानंतर नपुसकपंतू येतं, तर ही गोष्ट चुकीची आहे. कारण आता सुद्धा मी पकडल्यानंतर घेऊन येताना मला काही लोक गाठ पडले, म्हणजे भेटले, आणि ते म्हणले की शिपूट मारल्यानंतर काय होते. परंतु मी त्यांचा व्हिडिओ घेऊ शकलो नाही, जरा गडबडीत होतो. ह्याला सोडून लवकर व्यवस्थित पकडल्या ह्याला जास्त वेळ न डब्यात ठेवता, याला त्रास न होता पकडले आणि त्रास न देता त्याला रिलीज करायचा. यांना पण जीव असतो आपल्यासारखा, यांना त्रास होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे पहिल्यांदा. म्हणून तिथं काय व्हिडिओ वगैरे घेतला नाही. आणि आता तुम्हाला सांगतो की, तर व्हिडिओ बघत नसणाऱ्यांना सर्वांना सांगतो की ह्याने शेपूट मारल्यानंतर नपुसकत्व येतं, परंतु असा काही विषय नाही मित्रांनो. हा अंधश्रद्धा आहे आणि हा मुक जनावर आहे, मुका जीव आहे मित्रांनो. ह्यावर प्रेम करायला वाचलंच पाहिजे. हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे. तर रिलीज करतो मित्रांनो, बघा. तर मित्रांनो बघू शकता, 2 असे मॉनिटर लिझर्ड, आणि मराठीमध्ये घोरपड म्हणतात. तर बघू शकता मित्रांनो, आपण त्याला रिलीज केलेला आहे. 2 घोरपडे रिलीज केले आहेत मित्रांनो. बघू शकता, एक गेलेली आहे, दुसरी सुद्धा. कारण त्या ठिकाणी पाणी वगैरे आहे आणि इथे ह्या व्यवस्थित राहू शकतात. बघू शकता मित्रांनो, गेलेल्या दोन्ही पण.